रिकामा डबा फेकून देता कशाला? नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्राफ्ट अँड कुक विथ प्राजक्ता। तर आज आपण एक DIY प्रोडक्ट बघणार आहोत। तुमच्या पण घरात असे कितीतरी कॉस्मेटिकचे क्यूट डबे रिकामे होतात ना, मग त्याचा जरा हटके वापर करूयात की। यासाठी लागणारे ऑब्वियसली एक डब्बा, किडिंग, फॅब्रिक ग्लू आणि एक चिंदी, अमेझिंग, आणि कैची आणि ॲक्रेलिकचे कलर सुद्धा लागणार आहेत आपल्याला। तर आपण पहिल्यांदा डब्याला व्यवस्थित आंघोळ घालून घ्यायची, म्हणजे त्याचा पुढचा मेकअप करायला रेडी। डब्याचं मेजरमेंट घेतल्यानंतर त्या मेजरमेंटनुसार कापड कट करून घ्यायचं। कापड तुम्ही कोणतंही एखादं कॉटन बेस घेऊ शकता, त्याच्यासाठी खर्च करायची काहीच गरज नाही आहे। आपल्या घरात कितीतरी कपडे असे पडलेले असतात, त्यातली एखादा पीस आपण कट करून घेऊ शकतो। आता आपण फॅब्रिक ग्लू डब्याला लावून घेऊया। फॅब्रिक ग्लू व्यवस्थित स्प्रेड करायचा डब्यावरती, आणि तो स्प्रेड झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं त्याला थोडंसं ड्राय व्हायचं, पूर्ण नाही ड्राय होऊन द्यायचा। थोडासा ड्राय होऊन झाला की त्याच्यावरती आपण कापड चिटकवायला घेऊया। आता आपण ह्याच्यावरती कापड चिटकवतोय। कापड चिटकवताना एक काळजी घ्यायची की चिटकवताना रिंकल्स पडू नयेत, म्हणून त्याचे जे दोन्ही एंड आहेत त्या दोन्ही साईडून आपण त्याला प्रेस करत राहायचं, म्हणजे त्याच्यावरचे रिंकल्स कमी होतील किंवा मिटून जातील। आता कापड व्यवस्थित चिटकवून घेतल्यानंतर त्याला आतल्या साईडून पण फोल्ड करायचं, आणि बाहेर पाठीमागचा जो बेस आहे त्याचा तिथून पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं त्याला। त्याचा बेस पण व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचा। आता आपल्या डब्याला कापड चिटकवून झालेलं आहे। थोडंसं जर माझ्याकडून थोडंसं कापडला ओपन राहिलं होतं, मी तिथं ग्लू लावून परत एकदा स्टिक करून घेतले ते। आता याला रंगरंगोटी करूया। थोडंसं मी आधी स्केच करून बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये आता कलर फिल करते। पूर्ण डब्यावरती स्केच नाही केलं, जिथे केलं होतं तिथं फक्त आता कलर फिल केले, आणि नंतर डायरेक्टलीच मी ब्रशने पेंट केलं त्याला। जर तुम्हाला पेंटिंग येत नसेल पण करायची इच्छा असेल तर मी अजून एक सोपे उपाय सांगते। तुम्ही भेंडी कट करून घ्या आणि भेंडी डिप करा आणि सरळ त्याचे शिक्के मारून घ्या कपड्यावरती, तेही खूप सुंदर दिसतं। नाहीतर तुमच्या ब्रशचा पूर्ण जे टोक आहे ते कलरमध्ये डिप करून डायरेक्ट प्रेस जरी केलं ना तर त्याचे खूप सुंदर लीव्स तयार होतात। तर असा आपला हा एस्थेटिक कंटेनर रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मी तर ह्याच्यामध्ये माझी ज्वेलरी स्टोअर करून ठेवणार आहे। तुम्ही कशासाठी वापरू शकता हे पण मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। टाटा, बाय बाय, सायोनारा, सी यू अगेन।